नमस्कार, मी भीमराव कराडे पाटील. आपण बघताय BKP 24 मराठी. आज नवीन दिवस आहे. नवीन दिवसाची नवीन अशी चांगल्या बातमीनं सुरुवात आहे. बघा, महाराष्ट्रामध्ये नवनवीन प्रकरणं घडत असतात. मी या प्रकरणाला अशी हेडलाईन दिली की शिक्षकाच्या मारहाणीत 7 पोलिसांचा मृत्यू. हाय ना विशेष. हा सगळा संपूर्ण व्हिडिओ जर बघितला आपण तर आपल्या लक्षामध्ये येईल की एका शिक्षकाची काय एवढी ताकद की 7 पोलिसांना मारू शकतो. 7 पोलिसांनी मिळून दारुड्या, फरुड्या, गंजाड्या पोलिसांनी एका शिक्षकाला बेदम मारहाण केली. भयानक घटना आहे. पोलीस म्हटलं की माणसं घाबरतात, पण आता पोलीस गुन्हेगार झालेत. आपण जे असे गुन्हेगार बोरटे चोर बेर फिरतात हे आपण पाहिलं ना, ते चोर नाहीत, आता ते गुन्हेगार नाहीत. पोलीस सर्वाधिक मोठा डॉन आणि गुन्हेगार झालाय. बघा, एका पोलिसाकडं 60 70 कोटीच्या प्रॉपर्टी झालेल्या. पोलीस असं आणि इन्स्पेक्टर असेल 30 40 एकर 100 एकर जमिनी पोलिसांकडे झालेल्या. म्हणजे भयान रुपये नुसतं पैशासाठीच काम करायचं असं चाललंय सगळं. तर हे नेमकं प्रकरण काय, कधी घडलंय, कसं घडलंय, हा संपूर्ण व्हिडिओ जर आपण पाहिला तर आपल्या लक्षामध्ये येईल की नेमकं काय घडलेलं आहे, कसं झालेलं आहे, कोणी काय केलेलं आहे, कुठलं प्रकरण आहे. त्याच्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ जर बघितला तर आपल्या लक्षात येईल. आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर पटकन हा चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. सदर घटना आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली वेरूळ तालुक्यातली. तर या तालुक्यामध्ये ही घटना घडली आणि या घटनेमध्ये एका शिक्षकाचा मृत्यू झाला. आता त्या बिचाऱ्या शिक्षकाचं काय झालं, कशा पद्धतीनं मृत्यू झाला, काय झालं, याच विषयावरती आज आपण ही सगळी आपली चर्चा सुरू आहे. याचं झालंय असं की नेमकी घटना काय ते सुद्धा आपण बघूया. 10 जून 2026 बुधवारी रात्री 11:30 वाजता ही घटना आहे. या ठिकाणचे शिक्षक सुरेश बोरशे वय 54 वेरूळ जिल्हा परिषदेच्या शाळेत ते शिक्षक आहेत. तसंच शिक्षक संघाचे जिल्हा पदाधिकारी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस आहेत. त्यांच्या पत्नी अनिता बोरशे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या. आता नेमकं झालंय काय, रात्री घरी आलेल्या पाहुण्यांसाठी आईस्क्रीम आणायला बोरशे घराच्या बाहेर पडले. केशवबाबाच्या मठासमोर वैजापूर पोलीस ठाण्याचे म्हणजे वैजापूर पोलीस ठाणा आहे, त्याचं PSI नागरगोजे आणि त्याच्यासोबत एक अंमलदार म्हणजे तो हवालदार आणि काही खाजगी 5-6 लोक असे एका आरोपीच्या शोधात तिथं आलेले होते आणि त्यांचा गोंधळ चालला होता. शिव्या घालीत होते. पोलीस म्हटलं की आपल्याला माहिती आहे कसा माजुरडेपणा असतो. आता सगळे काही सारखे नसतात, काय चांगली पण लोक आहेत ते, पण काही माजुरे पोलीस असतात. त्यापैकी हा प्रकार झाला. पोलीस म्हणजे आम्ही काहीही करू शकतो अशा प्रकारे यांचा हावभाव असतो. आणि एका आरोपीच्या शोधात हे आले. तिथं पोलिसांचा गोंधळ पाहून बोरशे यांना वाटलं की हे चोर दिसतात, दरोडेखोर दिसतात, म्हणजे नेमकंच काहीतरी दिसतोय. आता एक सजग नागरिक आहे, देशामध्ये नागरिक जागरूक व्हायला लागलेले आहेत. हा गोंधळ पाहून बोरशे यांनी विचारलं की तुम्ही कोण आहे, मध्यरात्री इथं काय करताय, आमच्या इथे तुम्ही कशासाठी आलाय, अशी विचारणा केली. आणि ते म्हणले की आम्ही पोलीस आहेत. ते म्हणले की बाबा ओळखपत्र दाखवा तुमचं, म्हणजे तुम्ही तर कोणी ड्रेसवरती नाही, कोणी काहीच नाही, आम्हाला कळणार कसं तुम्ही पोलीस आहे तुम्ही. असं बोरशेंना वाटलं की हे चोर असतील, दरोडेखोर असतील. नक्कीच ते चोरच असतात. पोलीस म्हणजे आता पोलिसांकडं चोर दरोडेखोर या नजरेनेच लोक बघतात. म्हणजे पोलीसमध्ये सगळ्यात वाईटातला वाईट प्राणी म्हणजे पोलीस, असं लोकांची आता भावना झालेली आहे. कुठल्याही माणसाला, बारक्या पोरासकट म्हाताऱ्या माणसापर्यंत कुणाला जरी विचारलं आयला पोलीस, ते म्हणते लय बेकार असते पोलीस म्हणजे. पोलीस म्हणजे पैसे घेणारा, हप्तेखोर, दलाली
व्यवसाय बायांची बाळ खाणारा, असं पोलिसांबद्दल लोकांच्या मनात निर्माण झालाय द्वेष. आता हा द्वेष काढणं गरजेचं आहे. म्हणजे पोलीस हा चांगला मी माणूस आहे. मी जवळनं अनेक पोलीस बघितलेले आहेत की ते पोलीस आपल्या पगारातले सुद्धा काय लोकांना, समजा बाबा एखाद्याला जायला पैसे नसले, एखादा उपाशी असत तर आपल्या पगारातलं सुद्धा त्याला पैसे देतात की बाबा हे राहू दे, तुला 200 रुपये, जातो घरी, किंवा जेवायला राहू दे. मी अशा अनेक पोलिस बघितलेत की पोलिसांची भरती करणारी जी काही पोरं असतात त्या पोलिसांना बुटं नसतात, कपडे नसतात, असे कपडे घेऊन देणारे सुद्धा, कधीही कोणाची लाच म्हणून 1 रुपया न घेणारे असे सुद्धा पोलीस बघितलेले आहेत चांगले. आणि त्यांची मुलं सुद्धा डॉक्टर, इंजिनियर, वकील मोठ्या हुद्द्यावरती गेलेले आहेत. परंतु भ्रष्टाचार देशामध्ये एवढा वाढलेला आहे की पोलीस म्हणलं की सर्वाधिक भ्रष्टाचारी माणूस, बेकार माणूस असं त्या पोलिसाकडे बघितलं जातं. परंतु ही प्रतिमा सुधारणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. पोलिसांनी दारू पिऊन, तर 80% लोक दारू पिऊन दुट्यावरती असतात, ते कुठल्याही सरकारी नोकरीतले असू द्या, आणि त्यांचं वाचवणारी लोक सुद्धा वरची बरीच असतात. म्हणजे काय जरी झालं तरी त्याला वाचवायचा असं सुद्धा जास्त आहे. तर हा गोंधळ पाहून हे जे बोरसे महोदय शिक्षक हे तिथं गेले, त्यांनी विचारणा केली, त्यांच्यामध्ये वाद झाला. त्यांनी पोलिस म्हणले असते, तू कोण रा आम्हाला विचारणार, आमका झाला, फलाना झाला, शिव्या घातल्या असत्या. आता त्या बोरशेला ह्या 7-8 जणांनी बेदम मारला. त्यानंतर त्याला गाडीमध्ये घातला आणि छातीवर, डोक्यावर, बुक्क्यांनी जोरदार असा मारहाण केला. हा कालवा ऐकून त्याची बोरशेंची बायको आणि मुलगी आली. त्यांना व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं सगळं भांडणाचं, कोण कोण पोलीस आहे, काय काय आहे बोरशेंच्या मुलीनं. त्यानंतर कसं बसं इतर सगळी लोक जागे झाली आणि त्या लोकांनी त्या बोरशेंना बाहेर काढला त्या गाडीतनं, पोलीस मारत होते त्या, आणि त्यांना घाटी रुग्णालयात नेलं. आता घाटी रुग्णालयात नेला असता तिथं त्या बोरशेंचा मृत्यू झाला असं त्या डॉक्टरानं सांगितलं. त्यानंतर पुढं काय झालं, कुटुंबीय आणि तिथले सगळे गावचे ग्रामस्थ जमले. पोलीस व वाळू माफिया यांच्यात मारहाणीत मृत्यू झाला असं गावकऱ्यांचं मत आलं. मुलीनं व्हिडिओ, म्हणजे जे मारहाण करणारे पोलीस होते, मारहाण करत होते, तो सगळा व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेला होता मुलीने व्हिडिओत मारहाण करणाऱ्या गुंडांकडे बोट दाखवलं. तो खुन्याच्या गुन्ह्यातला आरोपी आहे रवी आवारे असल्याचं म्हटलं. म्हणजे तो खुनाच्या आरोपातली, म्हणजे काय झालं तर तिथं 2 गटामध्ये भांडणं झाली, म्हणजे गँग भांडणं करणारे दोन्ही गँग, ही बी गँग ती गँग, अशी 2 गँगमध्ये भांडणं झाली. आणि भांडणं झाल्यानंतर पोलिस त्या एका गँगमधल्या गुन्हे दाखल झाले होते त्यांना शोधायला आलेले होते आणि त्याच्यामुळं हे मारामारी झाली. आता पोस्टमार्टम मध्ये काय म्हणतंय, हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, मारहाणीत झाला नसल्याचा दावा पोलिसांनी केलाय, पण सखोल तपास सुरू आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलिसांनी अगोदर काय केली की अज्ञाताच्या मारहाणीत त्या शिक्षकाचा मृत्यू झाला अशी नोंद पोलिसांनी केली. त्यानंतर ह्या सगळ्या शिक्षकांनी आंदोलनं केली, रस्ते रोखले. त्यानंतर त्या पोलिसांवरती गुन्हे दाखल झाले. म्हणजे हा जो नागरगोजे आणि एक ठाणे अंमलदार होता, पोलीस हवालदार, त्यांच्यावरती पुन्हा गुन्हे दाखल झाले. म्हणजे पोलीस प्रशासन कसं वाचवण्याचा प्रकरण करतं बघा. लोकांनी 11 जून दरम्यान संतप्त नातेवाईक आणि हजारो लोकांनी वेरूळच्या भोसले चौकात मृतदेह रस्त्यावर ठेवला. 4 तास रस्ता रोको केला. त्यानंतर गुन्हा दाखल झाला. शिवसेनेचे ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला. त्यांच्या पाठपुराव्यानंतर 13 जानेवारी रोजी खुलताबाद पोलीस ठाण्यामध्ये त्या पोलिसांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. अगोदर तर अज्ञाताच्या विरोधात केलता, नंतर तो गुन्हा दाखल झाला. आता अटक कोणाकोणाला केली, पोलिसांनी 4 जणांना अटक केली, पण दुसऱ्याच दिवशी त्यांना जामीन झाला आणि व्हिडिओत दिसणाऱ्या पोलिसावर कारवाई केली नाही. आता हे प्रकरण चांगलं तापलेलं आहे, परत म्हणजे बरंच तापलेलं आहे. त्यानंतर बघा, औरंगाबादचे जे पालकमंत्री आहेत संजय शिरसाट, हे म्हणाले की कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, 2 दिवसात कारवाई केली जाईल असं सुद्धा सांगितलं गेलेलं आहे. आता सध्याची स्थिती या प्रकरणामध्ये काय आहे, अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी केलेली आहे. PSI नागरगोजे तिथे होते, मग अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल कसा केला असं अंबादास दानवे यांनी सांगितलं गेलेलं आहे. परंतु या प्रकरणामध्ये जीव मात्र
त्या बोरशे यांचा गेला, हेही तितकंच खरं आहे. आता पोलिसांची कारवाई म्हणजे आपल्याला माहिती आहे पोलिसाची कशी दडपशाही असते. पोलीस म्हटलं की लोकांना कसा राग येतो पोलिसांबद्दल, किरकोळ कारणावरती. म्हणजे एक सजग नागरिकच विचारू शकतो की बाबा तुम्ही कोण आहे, आमच्या गावात का आलाय, काय काम आहे तुमचं, असं कोण विचारू शकतो? एक सजग नागरिकच विचारू शकतो. आणि या 7-8 जणांच्या मृत्यू मारहाणीमध्ये पोलिसाचा मात्र हाकनाक जीव गेला असता तर लोकांनी ते किती म्हणजे प्रकरण उचललं असतं. परंतु एका शिक्षकाचा, एका सामान्य माणसाचा जीव गेलाय. त्याच्यामुळं हिंदुत्ववादी नेते विचार अमकं तमकं ह्यांना काय देणं घेणं नाही. आता बघा, एका शिक्षकाला मारहाणीत मृत्यू झालाय, परंतु आता आमचे हे जे आहेत गोट्या खेळणारे, म्हणजे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारे पडळकर, राणे, जगताप, तिकडला तो भोसरीचा महेश लांडगे, हे 4 जे ठेवलेले देवेंद्र फडणवीसांनी, हे कुठे गेले? हे आता बुकणार नाहीत. हे फक्त जिथं हिंदू मुस्लिम दिसतंय तिथंच भाव करत बुकायला जाणार ते. म्हणजे अशी परिस्थिती आज देशाची झालेली आहे. एका शिक्षकाचा मृत्यू झाला पोलिसांच्या मारहाणीत, गुन्हेगारांच्या मारहाणीत. मात्र त्याचं सोयरसुतक हे प्रशासनाला नाही ना, पोलीस मंत्र्या-संत्र्यांना नाही. परंतु अशा लोकांवरती सेवेतून बडतर्फ करून कारवाई केली पाहिजे, तरच चाप बसेल, अन्यथा चाप बसणार नाही अशा व्यक्तींना. तर बघा, आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.